केंद्र यांनी याचा ध्वजारोहणाचा कार्यक्रम करून घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना सहकार्यासाठी अध्यक्ष आणि पदाधिकारी त्यांना मदत करण्यासाठी घ्यावा अशी त्यांना विनंती करतो. आता जी सूचना मांडली त्या सूचनेस आम्हा सर्वांचा पूर्ण पाठिंबा आहे. बलवान गटसर्वे ध्वजारोहणाजवळ जावा. अच्छा सारे जहां से अच्छा दोस्ता हमारा हिंदुस्तान हमारा दोस्ता हमारा हिंदुस्तान हमारा हम बुलबुले हैं इसकी हम बुलबुले हैं इसकी हम बुलबुले हैं इसकी हम बुलबुले हैं इसकी ये गुलसिता हमारा ये गुलसिता हमारा सारे जहां से अच्छा सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हिंदुस्तान हमारा हिंद देश के निवासी हिंद देश के निवासी हिंद देश के निवासी हिंद देश के निवासी सभी जन एक है सभी जन एक है सभी जन एक है सभी जन एक है रंग रूप वेश भाषा रंग रूप वेश भाषा रंग रूप वेश भाषा रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है चाहे अनेक है चाहे अनेक है चाहे अनेक है हिंद देश के निवासी हिंद देश के निवासी सभी जन एक है सभी जन एक है रंग रूप वेश भाषा रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है चाहे अनेक है झेंड्याच्या गटाकडे कोणी यायचं नाही.
इकडे चला, इकडून चला, इकडून चला, इकडं खाऊ वाटत. न बोलता शांत उभारून घ्या. चला परत हात वर. एक हात सरळ पाहिजे बा, सरळ सरळ कानाला चिटकलेले. हात खाली. कृपया उभं राहायचं. हॅलो 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 हॅलो. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत. जय हिंद. सध्याचा काळ आपण पाहतो आचारसंहिताचा काळ आहे आणि शासकीय परिपत्रकानुसार प्रत्येक ठिकाणचं ध्वजारोहण, कुठलाही शासकीय कार्यक्रम असेल तर त्या ठिकाणी शासकीय कर्मचाऱ्यांचा सहभाग पाहिजे. त्यासाठी त्यांचं एक नियमावली त्यांनी तयार केलेली आहे आणि झेंडावंदन असेल किंवा कुठल्या कार्यक्रमाचं रूपरेषा असेल त्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा सहभाग आवश्यक हवा हा एक सुद्धा माहिती आपल्यासाठी
म्हणजे या ठिकाणी माहीत असावं म्हणून मी सांगतोय. त्यानंतर मी आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री बिराजदार सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आज 77वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मंचावर उपस्थित असलेले गावचे प्रथम नागरिक पाटील मॅडम, उपसरपंच रफिक मुल्ला व त्यांचे सर्व सदस्य, आमच्या संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व गावातील आजी माजी सैनिक व गावकरी, समस्त गावकरी, माझे सहकारी बंधू, विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर आमच्या प्रशालेमध्ये 470 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी 5वी, 7वी, 8वी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपमध्ये बसवून त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप कसे मिळावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच प्रकारे शिक्षणाबरोबरच दररोज सकाळी 10 वाजता सर्व विद्यार्थ्यांचं जादा तास घेत असतो. तसेच यावर्षी विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानात भर पडा म्हणून आम्ही आमच्या शाळेची सहल काढलेली होतं व क्षेत्र भेट सुद्धा आपण दिलेली आहेत. त्याचप्रमाणे क्रीडामध्ये सुद्धा पावसाळी दक्षिण सोलापूर यामध्ये आमच्या प्रशालेनं भाग घेतलेले होतं. त्या खेळामध्ये कबड्डीमध्ये आम्ही उपविजेते ठरलेलो आहोत. तर वैयक्तिक कुस्तीमध्ये तालुक्यामध्ये आमचे 4 विद्यार्थी प्रथम क्रमांक प्राप्त केलेले आहेत. त्यामध्ये वाजीद मुल्ला 44 किलो वजनी गटात, भोजप्पा लाकडे 41 किलो वजनी गटात तालुक्यात प्रथम क्रमांक प्राप्त केलेले आहेत. मुलंच नाही तर मुलींनी सुद्धा कुमारी धनश्री विश्वनाथ धोते 14 वर्ष वयोगटात कुस्ती खेळात तालुक्यात प्रथम क्रमांक त्यांनी प्राप्त केलेले आहेत. तसेच आमच्या प्रशालेमध्ये शासकीय रेखाकला हा केंद्र चालतो. या केंद्रामध्ये आमच्या आजूबाजूचे शाळेने भाग घेतलेले होतं. त्यामध्ये 300 विद्यार्थी बसलेले होतं. तर आमच्या केंद्राचा 100% रिझल्ट लागलेला आहे. त्याच प्रकारे आमच्या शाळेतील सुद्धा विद्यार्थ्यांनी भाग घेतलेले होतं. आमच्या शाळेचा 98% रिझल्ट लागलेला आहे. त्यामध्ये इंटरमिडिएट एकूण 283 विद्यार्थी, असं त्यामध्ये ए ग्रेड प्राप्त केलेले 40 विद्यार्थी, बी ग्रेड प्राप्त केलेले 35 विद्यार्थी, सी ग्रेड प्राप्त केलेले 202 विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे शैक्षणिक कला शिक्षक संघ सोलापूर यांच्या वतीने रंगभरण व हस्ताक्षर स्पर्धा 2025-26 यावर्षी पार झालेला आहे. त्यामध्ये आमच्या प्रशालेतील एकूण सहभागी विद्यार्थी 305 होते. रंगभरण स्पर्धेमध्ये 165, मराठी व इंग्रजी हस्ताक्षर स्पर्धा 140 विद्यार्थ्यांनी भाग घेतलेले होते. त्यामध्ये हस्ताक्षर स्पर्धेत 5 विद्यार्थी प्रथम क्रमांक प्राप्त केलेले आहेत. जिल्हास्तरीय ग्रामीण स्तरावर पहिले 1 ते 3 क्रमांक मिळवलेले विद्यार्थी आहेत. अशा प्रकारे या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी माझे सहकारी बंधू आम्ही प्रयत्न करत आहोत. याच्याही व्यतिरिक्त मुलांचा सर्वांगीण विकास व्हावं, खेळामध्ये त्यांनी पुढे जावं यासाठी मी माझी विद्यार्थ्यांना एक आवाहन करतो. त्यांनी सुद्धा वेळोवेळी येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. निशाना कवच, डंबल कवच, रिंग कवच और खड़े कवच प्रकार बैंड के ताल पर शुरू करेंगे. शुरू कर.
कर्मभूमी आमची वंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची मायभूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची हा आमचा आहे बाणा ही आमची आहे आसमानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची महाराष्ट्र भूमी जन्मभूमी कर्मभूमी आमची महावंदनीय प्राणप्रिय ही माय मराठी आमची आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। आओ बच्चों तुम्हें दिखाए झांकी हिंदुस्तान की, इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उबले उबले हीरे मोती। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, मेरे देश की धरती सोना उबले उबले हीरे मोती। मेरे देश की धरती, मेरे देश की धरती। विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो, वनसागर भारत हो, वनसागर भारत हो। विश्वात शोभुनी राहो, विश्वात शोभुनी राहो। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। कंधों से मिलते हैं कंधे, कदमों से कदम मिलते हैं, हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं। अनाम विराजिते झाला तुझ्या जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात। अनाम विराजिते झाला तुझ्या जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात। धगधगता समराज्या ज्वाला या देशाकाशी, जळावया सौ संसारातून उठून या जाशी। मूकपणाने कमी लोपती संधेच्या रेषा, मरणामध्ये विलीन होशी ना भय ना आशा। जनभक्तीचे तुझ्यावरीलच उधाणले भाव, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव। जरी नगातील भाटडपावर तुझे यशोगान, सफल झाले तुझेच रे तुझेच बलिदान। काळोखातून विजयाचा रे पहाटचा तारा, प्रणाम माझा पहिला तुझला मृत्युंजय वीरा, मृत्युंजय वीरा। अनाम विराजिते झाला तुझ्या जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात, पेटली न वात, पेटली न वात। भारत माता की जय।
Good morning, everyone, respected teachers, parents, and all my dear friends. My name is Anjali, and I wish you all a very happy Republic Day. Today is 26th January, and we are celebrating 77th Republic Day of our country. Republic Day is the national festival of our country. On 26th January 1950, the Constitution of India. The Constitution on is the respect our Constitution. I love my country, India, very much, and I am proud to be an Indian. Mahatma Gandhi, Dr. Babasaheb Ambedkar, Bhagat Singh, Subhash Chandra Bose, and many others. Thank you. Jai Hind, Jai Bharat. चला तिरंगा पुन्हा लहरूया, चला तिरंगा पुन्हा लहरूया, आपल्या देशासाठी गाऊया, आपल्या देशासाठी गाऊया. आज आहे प्रजासत्ताक दिन, आज आहे प्रजासत्ताक दिन. चला आनंद साजरा करूया, चला आनंद साजरा करूया. सन्माननीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणी सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव अंजली आहे. मित्रांनो, आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला. परंतु एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून चालवण्यासाठी आपल्याकडे आपली स्वतःची राज्यघटना नव्हती. अशा वेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. मित्रांनो, प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. 26 जानेवारी 1950 पासून भारतात संविधान लागू झाले. भारताचे संविधान हाच भारताचा सर्वोच्च कायदा आहे. आज आपण ज्या संविधानाच्या छायेत उभे आहोत ते केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर कोट्यावधी भारतीयांचा स्वप्नाचा, संघर्षाचा आणि त्यागाचा इतिहास आहे. न जाने कितने वीरों ने अपनी जान गंवाई थी, न जाने कितने वीरों ने अपनी जान गंवाई थी, तब जाकर मेरे भारत ने सही स्वतंत्रता पाई थी, तब जाकर मेरे भारत ने सही स्वतंत्रता पाई थी. मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाला नवा आकार, नवी दिशा देणारे घटनेची निर्मिती करणे हे देशासमोरील मोठे आव्हान होते. शेवटी ही जबाबदारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर सोपवण्यात आली आणि त्यांनी ती पेलली. डॉक्टर बाबासाहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली 2 वर्ष 11 महिने 18 दिवस परिश्रम घेऊन देशाचे समृद्ध संविधान तयार केले. आज देशभरात जे उत्साहाचे वातावरण आहे ते कोणामुळे, तर आपल्या वीर स्वतंत्र सैनिकांमुळे. अपने भाषण के अंत में मैं कहना चाहूँगी, ए मेरे वतन के लोगों, जरा आँखों में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी, तुम भूल न जाओ इनको, इसीलिए सुनो ये कहानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. त्यानंतर कोमल दे सलामी या तिरंग्याला ज्याच्यामुळे तुझी शान आहे. दे सलामी या तिरंग्याला ज्याच्यामुळे तुझी शान आहे. हा तिरंगा नेहमी उंच राहू दे, हा तिरंगा नेहमी उंच राहू दे, जोपर्यंत तुझा जीव आहे, जोपर्यंत तुझा जीव आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला आणि 26 जानेवारी 1950 पासून आपल्याला जबाबदारी मिळाली, ती म्हणजे प्रजासत्ताक दिन. एकीकडे स्वातंत्र्य आणि दुसरीकडे जबाबदारी. मित्रांनो, 26 जानेवारी 1950 पासून आपण प्रजासत्ताक देश बनलो. भारतीय संविधान या दिनाचा मूळ गाभा आहे. घटनेनुसार भारत एक लोकशाही प्रजासत्ताक देश आहे, जो न्याय, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वास चालना देण्यास प्रवृत्त करते. सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे, हिंसेला आळा घालणे ही आपली मूलभूत कर्तव्ये जोपासली पाहिजे. सध्या स्थिती देशात कोल्हाल माजला आहे. मूलभूत कर्तव्ये पायदळी तुटली जात आहेत. विचारवंतांच्या खुणा शोध न लागणे, शेतकरी आत्महत्या, विविध जातीचे आरक्षण व इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोर्चे, महिलांवरील वाढते अत्याचार, आर्थिक विषमता, गुंडीप्रवृत्ती हे लोकशाहीला मारक ठरत आहे. लोकशाहीतील मूल्ये खोलवर रुजण्यासाठी प्रत्येकाकडे आर्थिक विकास आणि दुसरीकडे मानसिक विकास करायला हवा. तर चला करूया संविधानाचा आदर, चला करूया संविधानाचा आदर. ज्याने दिला आपणास जगण्याचा व शिकण्याचा अधिकार, ज्याने दिला आपणास जगण्याचा व शिकण्याचा अधिकार. जय हिंद, जय भारत. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव कोमल विशुद्ध करडर आहे. आजचा दिवस मंगलाचा, आजचा दिवस गणराज्याचा, आजचा दिवस प्रत्येक भारतीयाचा, माझा तुमच्या सणांचा. आजच्या या मंगलमय पावन दिवसाच्या कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथीगण, पूज्य गुरुजन वर्ग, उज्ज्वल भारताचे देशदूत,
माझ्या बंधू आणि भगिनींनो, अनमोल योगदान दिले त्या सर्व वीरांना, महापुरुषांना वंदन मी करते. वंदन कोणी माझ्या प्राणप्रिय भारत मातेला मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. आपला भारत देश प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा आपला महत्त्वाचा राष्ट्रीय सण आहे. या सणानिमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून स्वातंत्र्य झाले. या देशाचे कारभार चालवण्याचे कोणतेही कायदे नव्हते. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या नेतृत्वाखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. त्या समितीने 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अथक परिश्रम करून भारत देशाला मजबूत संविधान दिले. 26 जानेवारी 1950 आपल्या देशामध्ये हे संविधान लागू झाले. आपला भारत देश सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक बनले. आपल्या भारताचे राजकारणी ही जगातील मोठी लिखित राजकारणी. या घटनेने आपल्याला हक्क आणि अधिकार दिलेले आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक करण्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले. त्या शूरवीरांचे आपल्यावर खूप उपकार आहेत. त्यांच्यामुळेच आपण सुखाचे दिवस जगत आहोत. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश स्वातंत्र्य झाला आणि 2.5 वर्षानंतर ते लोकशाही प्रजासत्ताक बनले. स्वातंत्र्यानंतर 28 ऑगस्ट 1947 रोजी झालेल्या बैठकीत मसुदा समितीला सांगण्यात व करण्यात आले. 4 नोव्हेंबर 1947 रोजी डॉक्टर B.R. आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय स्थायी घटनेचा पूर्णपणे तयार होण्यासाठी जवळजवळ 3 वर्षे लागली आणि शेवटी 26 जानेवारी 1950 ही अंमलबजावणी झाली. प्रजासत्ताक हा दिन राष्ट्रीय सुट्टीचा दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि जेव्हा लोक हा महान दिवस स्वतःच्या मनाने साजरा करतात, जसे की बातम्या पाहणारे, शाळेत भाषण देऊन किंवा स्वातंत्र्याशी संबंधित असलेल्या एखाद्या स्पर्धेत भाग घेऊन सुद्धा साजरा केला जातो. या दिवशी सरकारतर्फे नवी दिल्ली येथे राजपथावर विशाल कार्यक्रम आयोजित केला जातो. आज देखील आपले भारतीय जवान डोळ्यात तेल घालून मातृभूमीचे रक्षण करण्यासाठी सीमेवर कडा पहारा देत आहेत. त्यांना माझे कोटी कोटी प्रेम. जाता जाते माझे भाषणाचे समाप्त एका गाण्याने करते. ना पूछो जमाने से भी कि क्या हमारी कहानी है, ना पूछो जमाने से भी कि क्या हमारी कहानी है. हमारी पहचान तो सिर्फ है हम हिंदुस्तानी, हमारी पहचान तो सिर्फ है हम हिंदुस्तानी. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. मैं कर्णाचने अस्मिता पोद्दार. हम लोगों को समझ सको तो, हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी. हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी. अपनी छतरी तुमको दे दे कभी जबर से पानी, कभी नए पैकेट में बेचे तुमको चीज पुरानी. फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. थोड़ी अनाड़ी है थोड़ी खिलाड़ी, रुक रुक के चलती है अपनी गाड़ी. थोड़ी अनाड़ी है थोड़ी खिलाड़ी, रुक रुक के चलती है अपनी गाड़ी. हमें प्यार चाहिए और कुछ पैसे भी, हम ऐसे भी हैं हम हैं वैसे भी. हम लोगों को समझ सको तो समझो दिल भर जानी, उल्टी सीधी जैसी भी है अपनी यही कहानी. थोड़ी हम में खुशियाँ भी है थोड़ी है नादानी, थोड़ी हम में सच्चाई है थोड़ी बेईमानी. फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी, फिर भी दिल है हिंदुस्तानी. सूर्याच्या सोनेरी किरणाची उजाडली, सूर्याच्या सोनेरी किरणाची उजाडली. प्रजासत्ताक दिनाची पहाट झाली. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आदरणीय मुख्याध्यापक, अतिथी, मान्यवर, शिक्षक वृंद आणि माझ्या लाडक्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आजचा हा मंगल दिवस आपल्यासाठी खूप खास आहे, कारण आज प्रजासत्ताक दिन आहे. 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारताने संविधान अंमलात आणले. आज आपल्याला स्वातंत्र्य, समता, न्याय या मूल्यावर आधारलेले जीवन जगण्याचा हक्क देते. आज आपण या वीर शूर सैनिकांना आठवतो ज्यांनी आपल्या देशासाठी प्राण अर्पण केले. आजचा दिवस आपल्याला एकतेचे महत्त्व समजावतो. जरी आपण विविधतेने भरलेला आहे तरी आपण सर्व एकत्र येऊ आपल्या भारताला प्रगतशील बनवू शकतो. चला आपण ठरवूया की आपल्या देशासाठी जबाबदार नागरिक होऊ आणि उन्नतीसाठी योगदान देऊ. जाता जाता एवढेच सांगते की छाती ठोकून सांगते मी या लाखो लोकात, छाती ठोकून सांगते मी या लाखो लोकात, आज इंडिया आहे सारा माझ्या भीमाच्या धकात, आज इंडिया आहे सारा माझ्या भीमाच्या धकात. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.
आदरणीय प्रधानाचार्य जी और मंच पर बैठे हुए अतिथिगण और हमें जी जान से पढ़ाने वाले अध्यापक सभी को मेरा प्रणाम और मेरे प्यारे मित्रगण, इनको प्रजासत्ताक दिन की हार्दिक शुभकामनाएं। मैं कीर्ति गढ़ते कक्षा 8वीं से। इतिहास जानना क्यों जरूरी है? इतिहास जब मरे हुए मुर्दे को उखाड़ना क्यों? दोस्तों, इतिहास जानना मतलब मरे हुए मुर्दे को उखाड़ना नहीं, बल्कि दबे हुए खजाने को खोदना है। इतिहास जानना जरूरी है क्योंकि जो गलतियां इतिहास में हुई है हम उसे दोहराए नहीं, और जो कुछ भी अच्छा हुआ है, सही हुआ है, प्रोडक्टिव हुआ है, हम उससे कुछ सीखें और इस भारत को और बेहतर बनाएं। इससे हमारा भारत उज्जवल होगा। आजादी क्या है? आजादी वो है जब पैरों को छालों का डर न रहे और सच को सवालों का। आजादी वो है जब टूटी हुई चप्पलें डिजाइनर जूतों के साथ चलने से न डरे। आजादी वो है जब हौसलों की चिड़िया बाधाओं का पिंजरा तोड़ दे और का खा गा ABC से डरना छोड़ दे। आजादी वो है जब अमन के गीत गाते हुए गले से लहू न आए और अमरूदों के मासूम में बारूदों की बू न आए। बेख्वाब जीना हमारा हक है और ये हक बुनियादी है। घबराओ मत, बढ़ते रहो, बस अगले मोड़ पर थोड़ा सा आगे आजादी है। देखो हमारी और पहचानो हमें, हम वही है जो बाण भेद के धरती से धारा निकाल लिया करते थे। हम ही थे वो दिले जो चक्रव्यूह में वापस लौटने की विद्या सीखे बगैर गए, और वो भी हम ही हैं जिनके फेंके हुए पत्थर पानी में तैर गए। हम मारना भी जानते हैं और बचाना भी। हमने दुश्मन के लिए फाइटर जेट्स बनाए, संगीन बनाए, और जब जिंदगी की सांस टूटने लगी तो हम ही ने वैक्सीन बनाई। हम हिंदुस्तानी हैं, मोहब्बत, अमन और सुलह के हमराज हम ही हैं। विश्व शांति के लिए उठने वाली सबसे बुलंद आवाज हम ही हैं। देख लो हमारी हिस्ट्री उठा के, 5000 सालों में हमने किसी पर अटैक नहीं किया, कहीं जंग का कहर तोड़ा नहीं, लेकिन किसी ने हमारी तरफ आंख उठा के देख लिया तो हमने उसे देखने लायक छोड़ा नहीं। अहिंसा भी हम ही है और इनकलाब भी हम ही गौतम बुद्ध है और राणा प्रताप भी हम ही। गलती से भी आपने हमारी शराफत को हमारी कमजोरी समझ लिया तो कहाँ जाओगे? बांसुरी बजाने वाली उंगलियों ने अगर सुदर्शन चक्र उठा लिया तो कहाँ जाओगे? साइंस कहता है कि दुनिया का कोई भी इंसान नहीं सह सकता 0 से नीचे और 50 से ऊपर का तापमान। 0 से नीचे चटक जाती है हड्डियाँ, 50 से ऊपर पिघल जाती है मांसपेशियाँ। तो फिर ये लोग कौन हैं जो सियाचिन के ग्लेशियर पर -30 डिग्री सेल्सियस पर तिरंगे के तार कस रहे हैं? तो फिर ये लोग कौन हैं जो बाड़मेर के रेगिस्तान पर 52 डिग्री सेल्सियस पर ठहाके मार के हंस रहे हैं? ऐसे जाबाज या हाड़ मांस के पुतलों में कहा, इसके लिए तो कोई यक्ष या देवदूत चाहिए। फौजी खुदा के भेजे हुए फरिश्ते हैं, इसके अलावा कोई और सबूत चाहिए? जाते जाते इतना ही कहना चाहती हूँ, ये देश है अलबेलों का, मतवाले यहाँ रहते हैं, मिट जाए तिरंगे पर वो चिहाले यहाँ रहते हैं। दुनिया में सिर्फ हम ही हैं जो मुल्क को माँ कहते हैं। जय हिंद, जय भारत। तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे गाण आहे। तिरंगा आमचा मान आहे, पराक्रमाचे गाण आहे। भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे। भारताची शान आहे, तिरंगा आमचा प्राण आहे। सर्वांना माझे नमस्कार, माझे नाव आसिया आहे। आज 26 जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करीत आहोत। सर्वप्रथम सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। प्रजासत्ताक दिन आपल्याला शांतता व एकतेची शिकवण देते। प्रजासत्ताक दिन हा एक राष्ट्रीय सण आहे। या दिवशी सन 1950 मध्ये भारताचे संविधान अंमलात आले। या दिवशी भारत धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही देश बनला। भारत संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क व अधिकार दिले आहेत। आपण आपल्या संविधानाचा नेहमी आदर केला पाहिजे। भारत हा आपल्याला शांतता व एकतेची शिकवण देते। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय भारत। छान, धन्यवाद। त्यानंतर शिलीसिद्ध पाटील।
सूर्याच्या सोनेरी किरणाची उजाडली प्रजासत्ताक दिनाची पाठ भारत मातेला वंदन करी मी करतो माझ्या भाषणास सुरुवात। आदरणीय मुख्य अतिथी, मान्यवर शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय मित्र, आजचा मंगल दिवस आपल्यासाठी खूप खास आहे, कारण 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधान अंमलात आणले आणि आपला देश एक खरेखुरे लोकशाही प्रजासत्ताक बनला। आपले संविधान आपल्याला स्वातंत्र्य, समानता आणि न्याय या मूल्यावर आधारलेले जीवन जगण्याचा हक्क देते। आज आपण आपल्या वीर सैनिकांना आठवतो ज्यांनी देशासाठी प्राण अर्पण केले। आजचा दिवस आपल्याला एकतेचा महत्त्व समजावतो। जरी आपला देश विविधतेने भरलेला आहे तरी आपण सर्व एकत्र येऊन आपल्या भारताला प्रगतशील बनवू शकतो। चला आपण ठरवूया की देशासाठी जबाबदार नागरिक होऊ आणि देशाच्या उन्नतीसाठी योगदान देऊ। तिरंगा फडकतो अभिमानाने, तिरंगा फडकतो अभिमानाने, देश बारातो संविधानाने, देश बारातो संविधानाने, सत्याच्या वाटेवरी पाऊल टाकू, सत्याच्या वाटेवरी पाऊल टाकू आणि प्रजासत्ताक दिन आपण साजरा करू आणि प्रजासत्ताक दिन साजरा करू। एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो। जय जय भारत। छान, चला म्हणा। आप सभी को मेरा नमस्कार। मेरा नाम मनहा सरपन बिराजदार है। आज 26 जनवरी है, गणतंत्र। आप सभी को मेरे तरफ से गणतंत्र दिवस की हार्दिक शुभकामनाएं। गणतंत्र दिवस यह भारत का राष्ट्रीय पर्व है। इस दिन 1950 में संविधान लागू हुआ था। हमें अपने संविधान का पालन करना चाहिए। मुझे मेरा देश बहुत पसंद है। अब तो हमारा तिरंगा झंडा भी पूछने लगा है कि क्या बात है भारत, आजकल फहराने से ज्यादा मैं कफन में दफनाने क्यों काम आ रहा हूँ। महोदय, हृदय तो उस दिन फट गया था जब एक बूढ़ी माँ अपने बेटे के छितरों को देखकर बोली, साहब आप तो भर्ती में 1 इंच भी कम नहीं लेते, मैं आधा शरीर कैसे ले लूं। साहब आप तो भर्ती में 1 इंच भी कम नहीं लेते, मैं आधा शरीर कैसे ले लूं, मैं आधा शरीर कैसे ले लूं। 3 रंग से बना तिरंगा झंडा पहचान है, 3 रंग से बना तिरंगा झंडा पहचान है। विजय विश्व तिरंगा हो हम सबका अरमान है, विजय विश्व तिरंगा हो हम सबका अरमान है। जय हिंद, जय भारत। छान, त्यानंतर निकिता खोबन। आणखी 3 विद्यार्थ्यांचे भाषण या ठिकाणी होणार आहे। हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना। इतनी सी बात हवाओं को बताए रखना, रोशनी होगी चिरागों को जलाए रखना। लहू देकर की है जिसकी हिफाजत हमने, लहू देकर की है जिसकी हिफाजत हमने, तिरंगे को हमेशा दिल में बसाए रखना, तिरंगे को हमेशा दिल में बसाए रखना। सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या गावकऱ्यांनो व बंधू भगिनींनो, सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। जेव्हा भारताने स्वतःला राजा म्हणून घोषित केले तो दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिवस। आज फक्त तिरंगा फडकवण्याचा दिवस नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या आत्मसन्मानाला सलाम करण्याचा दिवस आहे। 26 जानेवारी 1950 रोजी भारताने संविधानाचा स्वीकार केला व जगाला सांगितले भारत आता स्वतःच्या कायद्याने आणि स्वतःच्या इच्छेने, स्वतःच्या स्वाभिमानाने चालणार आहे, स्वाभिमानाने चालणार आहे। आज आपण ज्या संविधानाच्या छायेत उभे आहोत ते केवळ कायद्याचे पुस्तक नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या स्वप्नाचा, संघर्षाचा आणि त्यागाचा इतिहास आहे। मित्रांनो, प्रजासत्ताक म्हणजे जनता राजा असते। इथे कोणी मोठा किंवा छोटा नसतो तर तो त्याच्या कर्तृत्वाने मोठा ठरतो। गावातील शेतकरी असू दे, शहरातील वैज्ञानिक किंवा हातात झाडू धरणारा सफाई कर्मचारी, देशाचे पंतप्रधान जरी असले तरी कायद्यापुढे ते सगळे समान। हीच खरी लोकशाही। नजारे नजर से कहने लगे नयन सी बड़ी कोई चीज नहीं, नजारे नजर से कहने लगे नयन सी बड़ी कोई चीज नहीं, तभी मेरे दिल ने ये आवाज दी वतन से बड़ी कोई चीज नहीं। आज भारत विज्ञानात पुढे आहे, अंतराळात झेप घेतोय, डिजिटल क्रांती घडवतोय, जगाच्या आर्थिक नकाशावर आपली छाप सोडतोय। पण हे सर्व करत असताना आपण आपली माणुसकी, एकता आणि मूल्य विसरता कामा नयेत, कारण मजबूत इमारत फक्त उंच नसते तर तिची पायाभरणी ही भक्कम असावी लागते आणि आपल्या देशाची पायाभरणी म्हणजे संविधान। आपण जबाबदार नागरिक आहोत का? आपण कायद्याचे पालन करतो का? जर कुठे अन्याय दिसल्यास त्याविरुद्ध आवाज उठवतो का? कारण तेव्हाच लोकशाही जिवंत राहते, तेव्हाच नागरिक जागृत राहतात। शेवटी मी एवढंच म्हणू इच्छिते, आपण तिरंग्याला सलाम करतो पण त्यातील मूल्यांना जगतो का? आपण तिरंग्याला सलाम करतो पण त्यातील मूल्यांना जगतो का? आपण संविधानाची पूजा करतो पण त्यातील कर्तृत्वांना पाळतो का? जर उत्तर होय असेल तरच आपण खरे
त्यानंतर नफीसा सय्यद, त्यानंतर प्रशांत होते, समोर यायचंय. Good morning everyone, respected principal, teachers, parents and my dear friends. My name is Nafisa Sayyed. At first, I wish you all a very happy Republic Day. Today is 26 January and we are celebrating 77th Republic Day. Republic Day is National Festival of India. We celebrate this day with great joy and happiness. On this day, the Constitution of India came into force in 1950. The Constitution is the supreme law of India. Our Constitution was written by Dr. B.R. Ambedkar. We should always respect our Constitution. Republic Day makes us realize the importance of democracy. Republic Day teaches us to live in peace, love and unity. I am proud to be an Indian and I love my country very much. Thank you. माननीय व्यासपीठावरले सर्व मान्यवर व इथे उपस्थित असलेले माझे गुरुवर्य तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सरपंच, उपसरपंच, गावातील सर्व गावकरी मंडळी व माझ्या बालमित्रांनो, आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. 26 नोव्हेंबर 1950 रोजी भारताचा संविधान अंमलात आला. त्यामुळे आपण 26 जानेवारी रोजी झेंडावंदन करतो. प्रजेच्या हस्ती सत्ता आला म्हणून हा आनंदाचा दिवस आहे. प्रजेच्या हस्ती सत्ता आला म्हणून हा आनंदाचा दिवस आहे. शोषित पीडित लोकांना प्रवाहात आणला. स्त्रियांना जगण्याचा, शिकण्याचा अधिकार मिळाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगाचा अभ्यास करून संविधान सभेपुढे मांडला. त्यावर अनेक चर्चा झाली. या दिवशी संविधान अंमलात आला. भारत हा भाषा, धर्म आणि संस्कृतीने नटलेला महान देश आहे. आपल्या देशासाठी अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्यामुळे आपण आज मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकतो. आपण आपल्या देशाचा वापर करावे, आपल्या देशाचे गैरवापर करू नये, कायद्याचा गैरवापर करू नये. हीच खरी देश सेवा आहे. वी शुड लव्ह अँड रिस्पेक्ट अवर नेशन. वी मस्ट फॉलो अँड रूल्स अदर. थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान. थोर आमची भारत माता, आम्ही तिचे संतान. प्रिय आम्हाला आमचा भारत देश महान. अन्यायाविरुद्ध लढण्याचा, जगण्याचा, शिकण्याचा स्वातंत्र्य फक्त संविधानामुळे मिळाला. ते केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच. सलाम त्यांच्या बुद्धीला. आज सर्वत्र आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. आपल्या तिरंग्याला सन्मान केला जातो. आपल्या संविधानाला सन्मान केला जातो. वतन के जा निसार है वतन के काम आएंगे. वतन के जा निसार है वतन के काम आएंगे. हम इस देश को एक रोज आसमां बनाएंगे. हम इस जमीन को एक रोज आसमां बनाएंगे. मला अभिमान वाटतो की आपल्या गावातील अनेक जवान आज लष्करात भारत मातेसाठी तैनात आहेत. दरवर्षी 1 किंवा 2 तरी जवान लष्करात जातात. त्या सर्व जवानाच्या मातेला माझा शतशः प्रणाम. त्यामुळे आपल्या गावाचे नाव अच्छे गाव असे नाव पडले आहे. आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जब मैं मरूं तो इसी मिट्टी में मिला देना मेरी राख को. अपने सीने में दबाए बैठा हूँ देश के लिए कुछ कर गुजरने की आग को. और कमजोर नहीं है माँ तेरे यह लाल. और कमजोर नहीं है माँ तेरे यह लाल. अपने लहू से धोएंगे तेरे दामन के हर दाग को. तेरे दामन के हर दाग को. परमनीय सम्मानीय अतिथिगण, शिक्षकगण और उज्ज्वल भविष्य रूपी चमकते सितारे, मेरे प्यारे मित्र मैत्रिणी. गणतंत्र दिवस की इस स्वर्णिम बेला पर मैं तस्लीम मुजावर आप सभी को गणतंत्र दिवस की हार्दिक हार्दिक बधाइयाँ देती हूँ और खुद को सौभाग्यशाली मानती हूँ कि आज के इस पावन अवसर पर आप लोगों के समक्ष देश प्रेम की भावना से ओतप्रोत कुछ शब्द रख सकूं. सच हुआ, हिंदुस्तान तब स्वतंत्र हुआ. आओ सलाम करें उन वीरों को. आओ सलाम करें उन वीरों को जिनकी वजह से भारत गणतंत्र हुआ. जी हाँ, आज देश का प्रत्येक नागरिक गणतंत्र दिवस को बड़े ही उत्साह और उमंग के साथ मना रहा है. यह दिवस हर भारतीय का अभिमान है. अनगिनत वीर सपूतों ने अपने प्राणों की आहुति देकर 15 अगस्त 1947 को अंग्रेजी हुकूमत से हमें आज़ादी दिलवाई. आज़ादी के पश्चात देश को नियमित और सुचारू रूप से चलाने के लिए एक संविधान की आवश्यकता थी. डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के नेतृत्व में स्थापित समिति में शामिल हुए दिग्गज राजनेता जैसे पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल और डॉक्टर राजेंद्र प्रसाद इत्यादि सहित 284 सदस्यों की संविधान सभा ने 26 नवंबर 1949 को देश का संविधान अर्पित किया.
हमारा संविधान यह एक लिखित संविधान है जिसमें दुनिया के विभिन्न आदर्शों को संजोया गया, भारतवर्ष की संपन्नता की नींव रखी गई और अंततः 26 जनवरी 1950 को हमारा संविधान लागू किया गया और भारत एक लोकतांत्रिक गणराज्य बना। गणतंत्र दिवस एक ऐसा अवसर है जो हमें हमारे पूर्वजों की कुर्बानियों की गाथाओं और संघर्षों को तरोताजा कर देता है और हमें प्रेरणा देता है कि हम यूं ही विविधता में एकता और अखंडता बनाए रखें। आज़ादी के पश्चात हमारे देश ने विभिन्न क्षेत्रों में उन्नति की है, इस बात में कोई संदेह नहीं, परंतु आज भी हमारा देश अपराध, आतंकवाद, गरीबी, बेरोजगारी और भ्रष्टाचार जैसी समस्याओं से जूझ रहा है। तो आवश्यकता है हम सब देशवासियों को एकजुट होने की और देश को इन समस्याओं से बाहर निकालने की, ताकि हमारे स्वतंत्रता सेनानियों और संविधान संस्थापकों का सपना साकार हो सके और एक श्रेष्ठ और विकसित भारत का निर्माण हो सके। जाते जाते यही कहना चाहूँगी, चलो फिर से वह नज़ारा याद कर लें, शहीदों के दिल में थी वो ज्वाला याद कर लें, जिसमें बहकर आज़ादी पहुंची थी किनारे पे, जिसमें बहकर आज़ादी पहुंची थी किनारे पे, देशभक्तों के खून की वो धरा याद कर ले, वो धरा याद कर ले। जय हिंद, जय भारत। मध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना दिलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या गावचे युवा नेते चंद्रकांत शिरेणी त्यांनी भाषणामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना 201 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे। या सर्व मान्यवरांचं मी प्रशालेच्या वतीनं सदस्य ऋणी आहे। त्यानंतर आजच्या विद्यार्थ्यांना आजच्या कार्यक्रम प्रसंगी खाऊ वाटप केलेले काही मान्यवर, काही क्रीडा मंडळ, काही सांस्कृतिक खाते, या सर्व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लाभलेले आपल्या गावचे ग्रामसेविका कांबळे मॅडम यांनी सुद्धा भाषणात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना एकूण 501 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे। त्यांचं सुद्धा आम्ही प्रशालेच्या वतीनं सदस्य ऋणी आहोत। सिकंदर इनाई ढोपडे या मान्यवरांकडून 6व्यामध्ये असलेली जान्हवी पाटील या विद्यार्थिनीला 501 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे। भाषणामध्ये सहभागी झाल्याबद्दल त्या मान्यवरांचं सुद्धा मी सदस्य ऋणी आहे। आपल्या ग्रामपंचायत सदस्या शिरेणीबाई यांनी सुद्धा आपल्या या सर्व भाषणामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना 201 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। त्या मान्यवरांचा मी सुद्धा सदस्य ऋणी आहे। पोद्दार आपल्या सर्वांना परिचित आहेत, त्यांच्याकडून सुद्धा भाषणामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना 201 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे। त्या मान्यवरांचं सुद्धा मी प्रशालेच्या वतीनं सदस्य ऋणी आहे। भाषणामध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना मान्य श्रीयुत इमाम बिराजदार यांच्याकडून 501 रुपयाचं बक्षीस त्यांनी दिलेलं आहे। मी त्यांचं सुद्धा प्रशालेच्या वतीनं सदस्य ऋणी आहे। संजय कुमार विधाते या मान्यवरांकडून तस्लीम मुजावर या विद्यार्थी तिच्या भाषणाबद्दल 51 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। त्या मान्यवरांचं सुद्धा मी सदस्य ऋणी आहे। कुस्ती या स्पर्धेमध्ये तालुक्यामध्ये प्रथम आलेल्या त्या 4 विद्यार्थ्यांना आपल्या गावचे मल्ल आणि आपल्या गावचे माजी सरपंच श्रीयुत रमेश क्षीरसागर यांच्याकडून या 4 विद्यार्थ्यांना मिळून 501 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। खेळाला प्रोत्साहन मिळावं, ते स्वतः सुद्धा एक कुस्तीपटू होते आणि कुस्तीमध्ये असेच विद्यार्थी सहभागी व्हावं यासाठी त्यांनी 501 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे। त्या मान्यवरांचं सुद्धा मी प्रशालेच्या वतीनं ऋणी आहे। विद्यार्थ्यावर प्रेम करणारे आपल्या गावातील माजी विद्यार्थी, सांस्कृतिक खाते, तरुण मंडळ या सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांना काही ना काही आपल्या हातून खाऊ वाटप व्हावं यासाठी दरवर्षी खाऊ वाटप देत असतात। यावर्षी सुद्धा दिलेले आहेत। सर्वप्रथम मी नाव घेतो ताजुद्दीन बिराजदार, माजी तंटामुक्त अध्यक्ष, यांच्याकडून 5 चॉकलेटचे पुढे, त्याचबरोबर मेजर हरुणभाई बिराजदार यांच्याकडून 2 गोळी पुढे, त्यानंतर तिप्पन्न मायनाळे यांच्याकडून 3 चॉकलेटचे पुढे, 2 गोळी पुढे, त्याचबरोबर फातिमा पटेल यांच्याकडून 2 चॉकलेटचे पुढे, त्याचबरोबर ग्रामपंचायत कार्यालय आचेगाव यांच्याकडून दरवर्षी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना लाडू वाटप केलं जातं। याही वर्षी 400 लाडू त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी दिलेले आहेत। त्याचबरोबर दिनेश गोचुर्वे डीजी ग्रुप यांच्याकडून होतकर गरीब व गरजवंत विद्यार्थ्यांना एकूण 24 वही आणि 24 पेन त्यांनी या ठिकाणी बक्षीस म्हणून दिलेले आहे। त्याचबरोबर शिव बसव प्रतिष्ठान मंडळ आचेगाव यांच्याकडून 5 गोळी पुढे, तसेच
कैलासवासी हिराचंद वाशाळे यांच्या स्मरणार्थ विजय वाशाळे यांच्याकडून 5 गोळीपुडे, त्याचबरोबर युवा ग्रुप आच्चेगाव यांच्याकडून 5 गोळीपुडे, त्याचबरोबर नेहमीच आपल्या प्रशालेच्या विद्यार्थ्यांना सहकार्य करणारे असे आपल्या शरणप्पा चक्रे सावकार यांच्याकडून सुद्धा 5 चॉकलेटचे पुडे, तसेच मेजर सुरेश पवार यांच्याकडून 2 गोळीपुडे, तसेच पंडित धर्मा गोचुळे तंटामुक्त अध्यक्ष यांच्याकडून 5 चॉकलेटचे पुडे, त्याचबरोबर आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि आमचे वर्गमित्र मोहद्दीन इब्राहिम बिराजदार यांच्याकडून 2 चॉकलेटचे पुडे आणि एकूण 36 पेन म्हणजे 3 पाकिट पेन आणि 2 गोळीपुडे असं त्यांनी या ठिकाणी वितरित केलेलं आहे. तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य बुद्धवासी लक्ष्मण अप्पाराव गोचुरे यांच्या स्मरणार्थ युवा नेते बलवान गोचुरे यांच्याकडून 5 गोळीपुडे आणि 5 चॉकलेटचे पुडे त्यांनी या ठिकाणी दिलेले आहे. त्याचबरोबर बुद्धवासी मनोहर धर्मा गोचुरे हेड कॉन्स्टेबल यांच्याकडून 5 चॉकलेटचे यांच्या स्मरणार्थ लक्ष्मीबाई मनोहर गोचुरे यांच्याकडून 5 चॉकलेटचे पुडे त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर दत्तात्रय एकनाथ राऊत यांच्याकडून 2 गोळीपुडे, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ यांच्याकडून 4 चॉकलेटचे पुडे, त्याचबरोबर युवा नेते नित्यानंद विश्वनाथ खोपण यांच्याकडून 5 गोळीपुडे, तसेच गौरीशंकर मेत्रे यांच्याकडून 3 गोळीपुडे, त्याचबरोबर कैलासवासी काशीबाई शिरप्पा शिलेन यांच्या स्मरणार्थ 3 चॉकलेटचे पुडे, तसेच कैलासवासी सुप्रिया शेखू बिराजदार यांच्या स्मरणार्थ 4 बिस्किट पुडे आणि 4 गोळी पुडे, त्याचबरोबर कैलासवासी सुलेमान हसन बिराजदार यांच्या स्मरणार्थ आपल्या प्रशालेमधील सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी केळी वाटप केलेले आहे. त्यांच्या मुलाच्या स्मरणार्थ त्यांनी सर्वच विद्यार्थ्यांना केळी वाटप या ठिकाणी आज सकाळी केलेलं आहे. त्याचबरोबर चंद्रशेखर धर्मण्णा चुंदुरकर यांच्यातर्फे अर्धा डझन वही व अर्धा डझन पेन हे सुद्धा त्यांनी बक्षीस दिलेलं आहे. तसेच बिरेन सिद्ध अवधू सिद्ध करीवडर यांच्यातर्फे 4 गोळी पुडे आणि युवा नेता सिकंदर हुसेन शेख यांच्यातर्फे 2 चॉकलेटचे पुडे असे या ठिकाणी त्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटप केलेलं आहे. सर्व मान्यवरांचं, क्रीडा मंडळांचं, सांस्कृतिक खात्यांचं, विचार मंचांचं या सर्वांचाच मी प्रशालेच्या वतीनं शतशः ऋणी आहे. त्याचबरोबर आणखीन एक या ठिकाणी विशेष बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. आपल्या आजच्या कार्यक्रमात ध्वजारोहण केलेले आणि सध्या सैन्य दलात कार्यरत असलेले श्रीयुत युवराज चक्रे यांच्याकडून कबड्डी टीमसाठी 1 कबड्डी किट, पूर्ण 12 विद्यार्थ्यांसाठी 1 कबड्डी किट ते या ठिकाणी जाहीर केलेले आहेत. या मान्यवरांचा मी शतशः ऋणी आहे. कैलासवासी श्रीपती काळे यांच्या स्मरणार्थ दुर्योधन श्रीपती काळे यांच्याकडून भाषणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना एकूण 501 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे. या मान्यवरांचं सुद्धा मी या ठिकाणी शतशः ऋणी आहे. ठीक आहे, आणखीन कोणाचं भाषण नाव घेणं राहिलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. सर्वांना नमस्कार. आज 77व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त इथे उपस्थित असलेले गावातील सर्व ग्रामस्थ, शिक्षक वृंद आणि विद्यार्थी विद्यार्थिनी या सर्वांना माझ्याकडून आजच्या दिवसाच्या खूप हार्दिक शुभेच्छा. आजच्या दिवशी जे आयोजित केलेले कार्यक्रम होते ते सर्व कार्यक्रम सामूहिक गीते आणि कवायत व विद्यार्थ्यांची भाषणे ही खूप चांगल्या रीतीने पार पाडली आणि आपल्या प्रशालेच्या वतीनं जे जे विद्यार्थिनी जे यश संपादन केलेत विविध स्पर्धेमध्ये त्या सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत, हार्दिक अभिनंदन. आणि आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्षस्थानाचा मला बहुमान मिळाला त्याबद्दल मी प्रशालेचे खूप खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम.
आपण नेहमीच बघतो की आपल्या सर्व कार्यक्रमामध्ये स्वागत गीत, झेंडा गीत, राष्ट्रगीत आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे आमचं हे बँड पथक, सगळ्याच कार्यक्रमामध्ये हे बँड पथक तत्पर असतं आणि सगळ्याच कार्यक्रमाला एक वेगळी शेव आणण्याचं काम हे बँड पथक सुद्धा करत असतं. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून राहिलेले आपल्या गावचे सरपंच सौ विश्रांतीताई पाटील, त्याचबरोबर उपसरपंच रफिकभाई मुल्ला, त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि आपल्या गावचे तंटामुक्त अध्यक्ष पंडित गोचुरे, त्यानंतर शालेय शिक्षण समितीचे चेअरमन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावेद बिराजदार, त्याचबरोबर आमच्या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि आमच्या प्रशालेचे माजी सुपरवायझर कांबळे सर, माजी सरपंच रमेश क्षीरसागर, त्याचबरोबर आलेले सर्वच मान्यवर व्यक्ती, दर कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणारे आमचे हरुणभाई बिराजदार, या सर्वांचंच आणि ज्यांचं नाव राहिलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आभार व्यक्त करण्यापूर्वी आणखीन एका ठिकाणी जाहीर करतो की आपल्या गावचे युवा नेते बलवान गोचुरे यांच्याकडून यावर्षी 5 विद्यार्थ्यांना एकंदर 5,000 रुपयाचं शालेय वस्तू, गणवेश असेल किंवा शैक्षणिक साहित्य असतील यासाठी येणाऱ्या 2026-27 या वर्षामधील गरजू 5 विद्यार्थ्यांसाठी एकूण 5,001 रुपयाचं बक्षीस त्याने या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. मी सर्वप्रथम प्रशालेच्या वतीनं आणि आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा जाहीर आभार मानतो आणि त्यांचं ऋणी मानतो आणि त्यांचा एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण या ठिकाणी आभार मानायचा आहे. आणि आवर्जून उपस्थित राहिलेले सर्वच मान्यवरांचं या ठिकाणी आभार व्यक्त करून आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं या ठिकाणी जाहीर करतो. आणि सर्वच मान्यवरांना मी विनंती करतो की या ठिकाणी शेजारच्या रूममध्ये चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे, कुणीही जाऊ नये असं आमच्या प्रशालेच्या वतीनं नम्र विनंती आहे.